देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। मी कारवाई करतो। स्वतः ऐकायची रेकॉर्डिंग आहे की आमचा एकही कर्मचारी मुकेल राहत। पहिली एक तुम्हाला पुरावा दिला। दुसरी गोष्ट दिवशी मॅडम ह्या दोन ठिकाणी राहिलेल्या त्यांची पण रेकॉर्डिंग दिली। तिसरी काय नाव त्यांचं यादव मॅडम मध्ये बसले जातात त्यांनी पण दोन ठिकाणी दाखवले की मी एका ठिकाणी पवार साहेबाच्या घरी राहतो, एका ठिकाणी राठोड साहेबाच्या घरी राहतो। तो एक पुरावा दिला मी तुम्हाला। तिसरी गोष्ट कोण नाव त्यांचं रवी जाधव म्हणून कोणतं शिपाई त्याचे पण दिलं। हाडकोत राहतो म्हणून दिलंय। एकाच्या दाखवले गुड्डी साहेबाच्या घरी राहतो आणि एका दिलंय की काळे मॅडमच्या घरी राहतो। एक कर्मचारी दोन ठिकाणी भाडे देतो का? मग तुम्हीच माहिती देताना जर चुकीची माहिती देत असाल तर उपयोग काय? आणि माहिती काय दिली मला? शपथपत्र अंड्याच्या कुतुहल्याच्यात 1 रुपये तिकीट लावून म्हणजे अशा रेकॉर्डिंग आहेत की ह्यांनी पूर्ण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। तरी ह्यांच्या काय सांगलं तुम्ही? डोळे उघडूच नका। डोळे उघडू नका 2 मिनिट बसा। बाबा ही लोक सगळे साखळे यांची कित्येक वेळा मी इथं तुळजापूरमध्ये बघितला हेच प्रकार झालेला आहे। त्यांच्यामुळे तरी कळायचे साखळे एकाच्या उगा आपल्याला पालतूत काढतात 5 मिनिटं बोलतात एक तर आमचा कुकू बसाल नसता कुकू आम्ही लावून नाही आम्ही जाणत नाही तर आज आमचं काहीतरी झाल्याशिवाय कसं काय त्यांनी ऑनलाईन सकाळी जायचं बाबा आम्ही काही सगळ्याला येणच काढलंय का? आज वर्षाचा सण आहे तर कधी आम्ही आला माझा कार्यालयाच्या बाबतीत गेल्या 3 महिन्यापासून यांचा लढा चालू आहे। पत्रकार परिषद घेतलेली आहे। 1 महिन्यापूर्वी त्यांना नोटीस दिलेली आहे। तरीही या ठिकाणचा मस्तवाल मोर्या नावाचा अधिकारी आला नाही, येत नाही। म्हणून मी असा गणेश पाटील आबा कापसे मुख्य कार्यालयाचे आदेश देतो, यापुढे या कार्यालयाचं कसलंच आंदोलन करायचं नाही, निवेदन द्यायचं नाही। हा अधिकारी ज्या ठिकाणी कुठं असेल, लॉजमध्ये असो अन्य कुठे असो, तोंडाला काळं फासा त्याची धिंड काढा, कारण यांना निवेदनाची आंदोलनाची भाषा यांना मान्य नाही। म्हणून गणेश तुला मी आदेश देतो, यापुढे या कार्यालयासमोर कुठलं आंदोलन करायचं नाही। डायरेक्ट या ठिकाणचा जो अधिकारी असेल, कक्ष अधिकारी असेल, त्याच्या तोंडाला काळा फासा तरच हे अधिकारी वट्टीवर येणार आहेत। या ठिकाणच्या पोलीसवाले तुम्हाला खूप मदत करतात। गेल्या अनेक आंदोलनामध्ये मी उपस्थित आहे, पण त्यांचा आपल्याला काहीच त्रास होत नाही। ते तर नरवाळे साहेब या ठिकाणी कोणते PS आलेले आहेत, त्यांनाही ही बाब आवडली नाही। त्यांनी या ठिकाणी आपल्या सोबत प्रयत्न करत आहेत, पण सर्व प्रशासन हातबल झालेलं आहे, कारण गेंड्याच्या कातडीचे हे लोक आहेत। त्याच्यामुळं आता या कार्यालयासमोर आंदोलनाची भाषा आजच्या तारखेपासून हा संक्रांत आहे बंद केलेली आहे। हा मोरे नावाचा अधिकारी ज्या कुठल्या लॉजवर असेल, धाराशिवर असेल, त्या ठिकाणी फक्त 1-2 घंटे अगोदर मेसेज द्या सगळ्या लोकांना, त्याला घेराव घालायचे सांगू नका, फक्त भेटायचं असं बोला आणि तोंडाला काळा फासा आणि धिंड लावून टाका। लोक जे गेलेले आहेत, जे लोक कधी कोणाच्या ह्याला जात नाही, आजच कसे गेले? आजच कसे गेले हे लोक सगळे? ह्या लोकांना सगळं माहिती होतं की इकडे आज आंदोलन होणार आहे। आम्ही काही येडी होतो आणि ते राऊत
सुट्टीच्या दिवसाला ते लोक मोजणीची तारीख काढतात आहे आणि घुसंगी बिसंगीची नावं देतात आहे. माझा जीव गेला तरी बघतात तर मी ह्या लोकांना सोडत नसते बघा. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा